खेळ मांडला, खेळ मांडला. अहो अहो कसला विचार करता एवढा? सांगा ना. आम्ही जरा गोंधळात पडलो आहोत. आम्हाला मारून कोणाचा फायदा होऊ शकतो? काहीतरी काय बोलताय? आपल्या घरात असं कोण माणूस असणार आहे? नाही, रामाचं दर्शन घेतल्यानंतर आपण कुलदैवताचं दर्शन घ्यायला जातो. ते आपल्या घरातल्यांशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. याचा अर्थ आमच्यावर हल्ला करणारा कोणीतरी आपल्या घरातलाच असायला हवा. मला मान्य आहे की या घरात एकमेकाशी कुणाचं पटत नाही, सतत कुणीतरी भांडत असतात. पण असं काही करण्याचा विचार कोणाच्या मनात येणं शक्य नाही. दरवेळी आपल्याला वाटतं तसंच असतं असं नाही. ते तुमच्या राजकारणात असतं, इथे घरात नाही. घर हे माणसाने बनलेलं असतं, नात्यांनी सजलेलं असतं. त्या घरात भांडणं होतात, अबोला होतो, पण कुणाच्या जीवावर उठणं वगैरे नात्यात नसतं हो. विधात्याने आम्हाला तुमच्यासारखी स्वच्छ नजर का दिली नाही हेच कळत नाही. तुम्हाला तुमच्या मनासारखं सगळंच स्वच्छ दिसतं, पण तसं नाहीये. जगातलं मला माहिती नाहीये, पण आपल्या घरात तसं नाही ना, याची मला खात्री आहे. तुम्ही एक गोष्ट विसरताय. तुमच्या मनातलं घर कितीही स्वच्छ असलं तरी ते या जगाच्या पाठीवरच वसलेलं आहे. आणि जगाच्या नीतिनियमांप्रमाणे ते तसंच चालत राहणार. आम्ही घरामध्ये राजकारण आणत नाही, पण ती माणसं ते या घरात घेऊन येणार. राजकारणात सत्ता जास्त महत्वाची असते, ज्याकरता माणूस आपली नीतिमत्ता सुद्धा सोडून देतो. पुरे, हा विषय आता इथेच संपला. हे बघा, मला तुमच्याशी ना एका वेगळ्याच विषयावर बोलायचंय. आपण एखाद्या ज्योतिषाला विचारूया का हो? काय? आपल्या घरात हे असं सतत काहीतरी का होतंय? म्हणजे सारखी भांडणं, रडारड, कुरबुरी. मला वाटते की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली. आपल्या घराची रयाच केल्यासारखी झाले. घरातली माणसं आपलं वय विसरून वागायला लागलीत, याचीच खंत वाटते. आपण निराश होऊन कसं चालेल? आपणच हे घर सांभाळायला नकोय का? पण आई, ही मुलं खूप चांगली आहेत हो. हेही ठरलंय. वा, काय ग सी? आपल्या घरामध्ये चांगल्या लोकांचा राष्ट्रीय पातळीवरती सत्कार आहे म्हणून हे आणलंय का? ह्याने ते का आणलंय आणि कुठे ठेवणार आहेत? माहित नाही. माहित नाही म्हणजे आता मी दादांना जाऊन विचारू का की ह्यांना इथे कशाला आणलंय? बरं, मी विचारलं ना तरी ते मला सांगतीलच ह्याची काही खात्री नाहीये. ठीक आहे, मी विचारून येते.
अगं ये ना सई, त्यात विचारायचं काय. नाही म्हटलं दादा आराम करत असतील म्हणून डिस्टर्ब नको करायला. कशी तब्येत आहे दादा? बरं आहे. माई, मी हे विचारायला आले होते की लेखा आणि साहिल बद्दल तुम्ही काही विचार केलायत? सध्या त्या दोघांना गेस्ट हाऊस मध्ये ठेवा, नंतर बघू. बरं, निघू मी? त्या दोघांना काय हवं नको ते बघा, त्यांची नीट चौकशी करा. हो. आई, दादांनी यांची व्यवस्था गेस्ट हाऊस मध्ये करायला सांगितली. चला, हे बाकी बरं झालं. नाही म्हणजे ह्यांची सोय बाहेरच केली ती, नुसती पिढा उगाच घरामध्ये नको. आई प्लीज असं म्हणू नका. असं म्हणू नका म्हणजे? सई, खरं काय ते तुला आज नाही कळणार, काही दिवसांनी कळेल की मी जे काय बोलत होते ना ते बरोबर होतं. अहो आई, निदान ह्यांच्या समोर तरी असं बोलू नका. मग काय पाठीमागे बोलू? मला सवय नाही असली. जे काय आहे ना ते रोकठोक. तरी ह्या घरामध्ये माझी किंमत कुठे आहे? आणि सई, तू पण जर का अशीच वागलीस ना तर तुलाही ह्या घरामध्ये कोणी किंमत देणार नाही, लक्षात ठेव. दादा म्हणतात माणसाने आपला मूळ स्वभाव कधीही सोडू नये. ठीक आहे ना, मग त्यांचंच एक. हां, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्या बोलताना थोड्याशा कडक आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. चला आपण गेस्ट हाऊस मध्ये जाऊया. चला, श्याम काकांना तुमच्या बरोबर पाठवते. हे दादासाहेब सरनाईकांचं घर. हे असं इतकं प्रशस्त कधी आपलं घर असेल प्रशांत? नक्कीच याहूनही प्रशस्त असेल आपलं घर. त्यासाठीच तर सगळे प्रयत्न चालले. तर
पोरांनो या. या या मुलांनो या. हा हे बघा, ही तुमची खोली कशी आहे? छान आहे ना? आवडली? हा इकडे राहा, काही लागलं तर कळवा. हा हा आणि फ्रेश वगैरे व्हा, आराम करा. हो पण मी खूप थकलोय. थकलास ना? मला माहिती आहे ते. हा म्हणूनच म्हटलं आराम करा. आणि जेवण झालं की मी सांगायला येतो. हा आणि काही लागलं ना तर मला त्या इंटरकमवर फोन करा. 9 नंबर दाबला की आतमध्ये घरात फोन लागतो. हा आणि जेवण झालं की मी तुम्हाला सांगायला येतो. हा आणखीन काय पाहिजे? नाही नको. नको ना? हा काय लागलं तर मला सांगा. येतो. हा बर. ताई मला आईची खूप आठवण येते. मला बी येते रे, पण आता आपण काय करू शकतो? ताई आपण आपल्या घरी कधीच नाही जाऊ शकणार. मला बी काय माहित नाही रे. या साहेब या. दादासाहेब बसा. ठीक आहे दादासाहेब. हाताला काय झालं दादासाहेब? गोळी लागली. गोळी लागली? कधी? काल. दादासाहेब नाशकात कुणाला माहिती नाहीये बहुतेक, नाहीतर एव्हा नाशिक पेटून उठलं असतं. आम्ही मुद्दाम माहीत होऊ दिलं नाही. कसा आहेस? आता बरा आहे दादासाहेब. नाशकात काय काम काढलंस? एक काम होतं दादासाहेब. राम मंदिरात. नाही म्हणजे प्रशांत म्हणाले आजच्या दिवशी नाशिकला आलो आहोत तर रामाचा उत्सव बघूया म्हणून मंदिरात गेलो होतो. नाही म्हटलं आल्या सरशी तुम्हाला भेटून जावं. आल्या सरशी? हो. पण मग घरी यायला एक दिवस उशीर का केलास? नाही म्हणजे एक दिवस हॉटेललाच राहिलो. आम्ही अजून घर विकलेलं नाही आहे. नाही दादासाहेब, चूक झाली दादासाहेब. पण आता असं वाटतंय की लगोलग इकडेच यायला हवं होतं. म्हणजे निदान काल हे सगळं झालं तेव्हा मी तुमच्याबरोबर असायला हवं होतं दादासाहेब. नाशकात कधीपर्यंत आहेस? नाही म्हणजे तसं अजून काही ठरलं नाहीये. मग आजचा दिवस इथेच राहा. होय. उद्या सकाळी बघू काय करायचं ते. होय. आणखी काही? नाही दादासाहेब.
लागलं तर मी सांगेन ना. सांगली साताऱ्यात पक्षाचं काम वाढवायला घ्या. बघता बघता इलेक्शन डोक्यावर येतील. होय दादासाहेब, मी लगेच कामाला लागतो. नारायण, होय दादासाहेब, मी बघतो. येतो दादा. ये कांगोळ ये माय आउट हाऊस. चल. काय हो, लागत नाहीये का चावी? हा, ह्या दरवाजाला लागत नाही. मग इथे ह्या दाराला लावून बघूया ना. या. प्रशांत, हा, काय झालं? इथे चावी लावून बघूया ना. हो. काय बघताय तुम्ही? नाही काय, ये. हॅलो हॅलो. ताई, गेले किती दिवस आपण हेच कपडे घालून फिरतोय. अजून किती दिवस आपल्याला हे कपडे घालायचे? आजच्या दिवस हे कपडे घाल, मग मी आज रात्रीला धुवून टाकेन ना हे. पण ताई, तरीही आपल्याला हेच कपडे घालावे लागणार आहेत ना. मग आता नवीन कपडे कुठून आणायचे? पण तू काय बी काळजी करू नकोस, आणूया आपण नवीन कपडे. पण कधी? लवकरच आणूया. साहिल, इथे आहे लवकर. ते बघ, किती मस्त तारे आहेत आकाशात. किती छान लुकलुकतात ना. यात माझी आई कुठे आहे? म्हणजे मनोरमा मावशी म्हणते देवाघरी गेलेले माणसं आकाशात तारे बनतात. त्यांच्या आई बाबा
पण आकाशात तारे बनलेत ते रोज त्यांना बघायला येतात. माझे आई बाबा पण असतील ना त्यात? लेखाताई, मी माझे आई बाबा शोधतो, तू तुझे आई बाबा शोध. हा, साहिल, ते बघ तुझी आई तुझ्याकडे बघते आहे ना. कुठे? ती का तिथे? हो, ते बघ तिच्या बाजूला बाबा, दोघे कसे बघतायत आपल्याकडे. आणि तुझे आई बाबा नाही त्यात? आहेत ना, आई भी आहे आणि आबा भी आहे. आणि तुझे भावंड ते बी आहेत ना, तिकडं बी लय मस्ती करतात. कसला एवढा विचार करताय प्रशांत? तारे बघतोय माया. या एवढ्या ताऱ्यांमधून एक तारा शोधून काढणं किती कठीण आहे ना. तसंच या एवढ्या मोठ्या नाशिक शहरामधून त्या 2 पोरट्यांना शोधून काढणंही कठीण आहे. एक निदान बरं आहे की ती दोघंही नाशिकमध्ये आली आहेत, आपल्या ओळखीच्या शहरात. मग आता इतकं टेन्शन कशाला घेताय? ती दोन्ही पोरं अजूनही नजरेसमोरून हलत नाहीत ना माया. डोळे उघडे ठेवून आपण शहरभर त्यांना इतके दिवस शोधतोय, पण अजून ती सापडलेली नाहीये. जरा डोळे बंद केले की नजरेसमोर नाचतात नुसती. हे बघा प्रशांत, मला एवढंच माहिती आहे की मी त्या 2 मुलांना शोधायला नाशिकमध्ये आले आणि त्यांना घेतल्याशिवाय मी परत जाणार नाहीये. त्यांना शोधल्याशिवाय मीही इथून जाणार नाहीये माया. मला वाटलं होतं तुम्ही आजच दादासाहेबांकडे विषय काढाल. खरं तर त्याच इराद्याने आपण इथे आलो होतो, पण इथली परिस्थिती बघितल्यानंतर मी विचार केला की दादासाहेबांकडे हा विषय काढण्याची ही वेळ नाही. म्हणजे काय? दादासाहेबांनी मनावर घेतलं तर चुटकी सरशी त्या 2 मुलांना शोधून काढतील. प्रशांत, मला सांगा, तुम्हाला या घरात इतका मान आहे, सरनाईकांच्या घरातल्यासारखे आहात तुम्ही, तरी सुद्धा दादासाहेबांशी अजून बोलत का नाही आहात? माया, आपण त्यांच्या घरातल्यासारखे आहोत म्हणूनच आपणही विचार करायला हवा की दादासाहेबांच्याकडे कुठची गोष्ट कधी बोलायची. आपल्याला माहिती होतं का की दादासाहेबांवरती असा हल्ला होणार आहे, ते जखमी होणार आहेत. म्हणूनच आत्ता त्यांच्याशी हा विषय काढण्यात काहीच पॉइंट नाही. ते जरा बरे होऊ देत. घरात तसंही खूप माणसं आहेत, सगळेच टेन्शनमध्ये आहेत. दादासाहेबांची प्रकृती सुधारली की मग योग्य वेळ बघून त्यांच्याशी बोलू. नारायण,
नारायण, मगाशी आम्ही काय सांगितलं ते सगळं लक्षात आहे ना तुमच्या? हो मैसम. दादासाहेबांकडे लक्ष द्या. हो मैसम. सई, कशी आहेत ग मुलं? बरी आहेत. बिचारी एवढं मोठं घर बघून जरा घाबरून गेली होती. आता कशी आहेत? मी समजावलंय त्यांना, सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. बरं माई, त्यांना गेस्ट हाऊसमध्ये मी सेटल करून आले. थोड्या वेळाने जेवायला बोलवून घेते. सई, ही दोन्ही मुलं आम्हाला रामाच्या गाभाऱ्यात सापडली. रामाचा प्रसाद म्हणून त्यांना घेऊन आम्ही आपल्या कुलदैवताला गेलो. तुझ्या दादांना त्या योगी पुरुषानं दृष्टांत देऊन सांगितलं की ही दोन्ही मुलं आपल्या घरात हरवत चाललेली शांतता पुन्हा घेऊन येतील. हे विखुरलेलं घर पुन्हा एक करतील. काय सांगताय? हो, मला माहिती आहे की कोणाचा याच्यावर विश्वास बसणार नाही, पण हे सगळं खरं आहे. सई, या दोन्ही मुलांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. या घरातले काही लोक ना त्यांना या घरात टिकू देणार नाहीत. तेव्हा आता तूच त्यांची जबाबदारी घे. यात आपलं आणि आपल्या घराण्याचं सुख आहे. माई, माझा तुमच्यावर आणि दादांवर पूर्ण विश्वास आहे. सई, मला आणखीन एक वचन देशील? काय? ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये, कारण घरात कुणाला ही गोष्ट कळली आणि कुणी जर त्या मुलांच्या समोर काही बोललं ना तर त्या मुलांचा आपल्याबद्दल गैरसमज होईल ग. माई, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या मुलांची मी पूर्ण काळजी घेईन. त्यांच्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. बरं, मी जेवणाचं बघते काय ते. हॅलो साहेब, जेवण तयार आहे. ठीक आहे, आलो. चाल. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू. माया, चल ग, जेवायला बोलवलंय. चल, जेवण तयार आहे. खूप वणवण झाली एवढे दिवस. 2 घास खाऊन घेऊ काय. तेही दादासाहेब सरनाईकांच्या घरचे. चावी कुठे ठेवली आहेस? ती बघ, ती चावी घे ना जरा माया. चल ये, मी आलो. काय हो, चला की. कसला विचार करताय? मी विचार करतोय माया की ह्या खोलीत कोण राहत असेल. असेल कोणीतरी, काय फरक पडतोय? आपल्याला जसं जेवायला बोलावलं तसं ह्या लोकांनाही जेवायला बोलावलं असेल का नाही? थोड्या वेळात येतील ना बाहेर, बघू कोण आहेत ते. अहो, पण कशाला कळायला हवंय? माया, आजवर माझ्या मनाने जेव्हा जेव्हा मला काहीतरी असं सुचवलंय ना तेव्हा तेव्हा त्यातून चांगलंच घडलंय. आजही मला माझं मन सांगतंय की ह्या खोलीत कोण राहत आहे हे आपल्याला कळायलाच हवं. प्रशांत, यू आर इम्पॉसिबल. तू काही म्हण माया, पण ह्या खोलीत कोण राहत आहे हे मला कळायला हवं. प्रशांत, आणि माया, जेव्हा जेव्हा मी दादासाहेबांकडे आलो ना तेव्हा तेव्हा आपला फायदाच झालाय. याही वेळेला फायदा होईल, विश्वास ठेव. हे बघ, इथे कोण राहत आहे हे कळेपर्यंत मी इथून हलणार नाही.
तर किती बरं झालं असतं ना. आपण यांच्यासोबत लय गप्पा मारल्या असत्या. आपलं दुःख यासनी सांगितलं असतं. आपलं मन यांच्यापाशी मोकळं केलं असतं. आणि तसं बी दुसरं कोण आहे आपल्याला या ताऱ्यांशिवाय. माया, तुला हातून कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतोय? प्रशांत, मला काहीही ऐकू येत नाहीये. काही कसं ऐकायला येत नाही? 2 लहान मुलांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत नाहीये का तुला? लहान मुलांचा आवाज? भास होतोय तुम्हाला? भास व्हायला वेळ लागलाय का मला? तू त्या दरवाजाला कान लावून जरा ऐक, तुला ऐकू येईल. हे जरा जास्त होतंय प्रशांत. Come on, माया. तुम्ही चला ना, आपल्याला जेवायला उशीर होतोय. तू जेवायला इथे आलीस? इतर महत्वाची कामं नाहीयेत का आपल्याला माया? जस्ट वेट ओके. कोण? हॅलो, मी सई बोलतेय. झोपली होतीस? नाही नाही, आम्ही असंच बोलत बसलेलो. बरं, मग लवकर ये, जेवण तयार आहे. बाय, आलो. साहिल, उठ ना साहिल, आपल्याला जेवायला जायचंय. साहिल, अरे मगाशी तुला भूक लागली होती ना, चल उठ लवकर. साहिल, झोपू नकोस, उठ. अरे साहित्याने बोलवलं आपल्याला जेवायला, ते वाट बघत असतील. साहिल उठ, मला बी लय भूक लागली आहे रे. उठ ना साहिल, आपण नाही गेलो तर त्यासनी वाईट वाटेल. उठ ना साहिल, चल ना. हे बघ, तू नाही आलास ना तर मी ऐकली नाही जाणार. चल ना साहिल. हे बघ, मग रात्री उशिरा काय मिळणार नाही ना तुला. साहिल, उठ ना. काय करू, हा तर उठतच नाही आहे. कधीपासून भूक लागली म्हणून रडत होता, आता गाढ झोपलाय. तिकडे सईताई बी आमची वाट बघत असतील. त्यासनी काय सांगू मम्या. कोण आहे? हॅलो, मी सई बोलतेय. अगं काय झालं, आला नाहीत तुम्ही? नाही नाही येत. काय झालं, तब्येत बरी नाहीये का? नाही, तब्येत बरी आहे. मला माहितीये मगाशी आई तुम्हाला बोलल्या त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल. पण जाऊ दे ना, फार मनावर नको घेऊस. आणि मी आहे ना. नाही, तसं बी नाही आहे. मग काय झालंय? नाही, साई झोपला आहे ना. म्हणजे मी त्याला उठवलं बी, पर तो नाही उठत आहे. लय दमला आहे तो. अगं मग त्याला झोपू दे, तू ये जेवायला. नाही, नको. आई बाबा गेल्यापासून तो माझ्याशिवाय राहत नाही. आणि मी आधी तिथे जेवायला आले आणि मध्येच तो उठला तर घाबरेल ना तो बिचारा. अगं पण तुला भूक लागली असेल ना. भय भूक लागली आहे, पर नको, मी नाही येत जेवायला. ठीक आहे. प्रशांत, आता बस झालं, जेवायला चला. जरा थांबायला काय घेशील तू? जरा 2 मिनिटं थांब.
जरा 2 मिनिटं, आधीच किती वेळ थांबलोय आपण. ऐकू येत आहे तुम्ही चला, आता काही ऐकू येत नाहीये, तुम्ही चला चला, म्हणजे चला, बस झालं, तू माझं ना चला. ऐकत का नाहीस मला कळत नाही. तिथे आतमध्ये कोणीतरी आहे म्हणून मी सांगतोय ना. श्याम काका, मी सगळ्यांचे ताटं भरून ठेवलेत, फक्त नेऊन द्या सगळ्यांना. बरं, तुम्ही काही काळजी करू नका बाईसाहेब, मी सगळी व्यवस्था करून ठेवतो. तसं नाही हो, हा. घरातलं वातावरण थोडं बिघडलंय. उगीच वड्याचं तेल वांग्यावर नको निघायला, एवढंच. बरं, पाहुण्यांना फोन केलात? हो केलेला ना. जेवायला येत आहेत ना ते? हो येत आहेत जेवायला. बरं. हॅलो सई. हॅलो, अरे तुम्ही आलायत? कोणीतरी आलंय हे मला कळलं होतं, पण तुम्ही आहात हे माहित नव्हतं. कसे आहात? एकदम मजेत. बाय द वे, माझी बायको माया. आणि माया, मी तुला वरुण बद्दल म्हटलं होतं ना, दादासाहेबांचा नातू, त्याची बायको सई. प्रशांतकडून खूप ऐकलंय मी तुमच्याबद्दल, म्हणजे तुझ्याबद्दल आणि वरुणबद्दलही. दॅट रिमाइंड्स मी, वरुण दिसला नाही, कुठे बाहेर गेलाय? वरून बाहेर गेलाय, येईल आज उद्यामध्ये. तोपर्यंत आहात ना तुम्ही? ऍक्च्युली नाशिकमध्ये काही महत्वाची कामं आहेत, ती झाली की लगेच निघणार आम्ही. बरं बरं, तुम्ही जेवून घ्या, मी आलेच पटकन. ओके. माईंच्या तालमीत तयार झाली आहे, अगदी व्यवस्थित. चला जेवायला जाऊ. चला जेवून घ्या दोघांनी. अरे हे काय अजून उठला नाही हा? नाही, 2-3दा उठवायचा प्रयत्न केला पण उठतच नाही आहे. लय दमला आहे ना. बर, पण मग तू तरी जेवून घे. ह्यो झोपला आहे, मग मी कसं जेवणार? खूप प्रेम आहे ना तुझं ह्याच्यावर. बाय, आम्हा दोघांना कोण आहे एकमेकांशिवाय? असं का म्हणतेस? आम्ही आहोत ना. हे बघ, ह्यापुढे असं कधीही म्हणायचं नाही. आपण सगळे ह्याच जगात राहतो आणि म्हणूनच आपण सगळे एकमेकांचे कोणी ना कोणी असतो. कळलं? प्रशांत पंडित. उदय. उदय. नमस्कार वहिनी. काय कसा आहेस तू? मी बरा आहे, तू बोल. अरे बाबा, मला सगळेजण बोलायला बोलवतात, आता तू सुद्धा बोलायला नको सांगू मला परत. काय म्हणतोस? चाललंय आपलं. बरं, नाशकामध्ये अचानक? नाही म्हणजे एक काम होतं महत्वाचं, म्हणून आलो होतो. मला समजलं तुझ्याबद्दल, पण ठीक आहे रे, जे झालं ते झालं. आता सगळं विसरून जाते आणि पुन्हा कामाला लाग. दादासाहेबांमुळेच सुटलो. हो वहिनी, तुम्हाला सांगतो, आम्ही दोघं जण मिळून एकदम दादांकडे कामाला लागलो. काय काय कामं केलेत तेव्हा, धमाल केली नुसती. म्हणजे बघा, अगदी इलेक्ट्रिकच्या पोलवरती चढून बॅनर लावण्यापासून ते मोठ्या मोठ्या सभा गाजवण्यापर्यंत सगळं केलंय. खरं म्हणजे माया, मी जर जेलमध्ये गेलो नसतो ना, तर आज कदाचित. काय हरकत नाही रे, आता आलायस ना, पुन्हा जोरात कामाला लाग. तुला सांगतो, सांगली आणि साताऱ्याच्या पट्ट्यात अजूनही तुझं नाव गाजतंय आणि इलेक्शन जवळ येतात आता. तू नको काळजी करू उदय, दादासाहेबांच्या कृपेमुळे सुटलोय. आता बघच तू, तसंही आणि सातारा सांगलीमध्ये आपल्या पक्षाचा पराभव करेल असा पक्ष अजून जन्माला यायचा आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू पुन्हा एकदा कामाला लाग, आपण एखादं चांगलंसं पद देऊ तुला. अरे पदाचं काय एवढं, पण मला सांग कसं काय चाललंय, वहिनी कशा आहे? बरं ठीक आहे, भेटू. भेटू. चला बहिणी. अच्छा, येतो. चल येतो.
मग दूध हवं होतं? हो. तुम्ही काय स्वतःला या घरचे मालक समजता का दूध मागायला? लाज नाही वाटत भिकारी कुठचे? ए भोली सुरत, नीट ऐका. भोळे बाबडे चेहरे बनवून तुम्ही आजी आजोबांना फसवू शकता, पण आम्हाला नाही. तुम्ही तर कशासाठी आलात ना हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे जास्ती शहाणपणा करू नका. एक रात्र राहिल्यात खूप झालं. आता इकडनं कल्टी मारायची. चला चालायला लागायचं ना. चला. पण आम्ही कुठं जाणार? कुठेही जा, रस्त्यावर राहा, आम्हाला काय. तुमच्यासारख्या भिकारी मुलांना आमच्या घरात आसरा द्यायला आमचं घर काय धर्मशाळा वाटली की काय तुम्हाला? उद्याचा दिवस उजाडायचा आत तुम्ही इथनं गुल व्हायचं, नाहीतर एका थुबाडाची 4 थुबाड होतील.